विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी आणि 10वी साठी उपयुक्त असलेला अव्ययम हा पॉइंट अभ्यासणार आहोत। इयत्ता 9वी आणि 10वी मध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये या पॉइंट वरती प्रश्न विचारले जातात। तर ह्या व्हिडिओ मध्ये आपण अव्ययाचे किती प्रकार पडतात आणि ते अव्यय कसे ओळखले जातात यावरती सविस्तर चर्चा करणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। अव्ययम अव्ययाचे दोन प्रकार पडतात, एक पूर्वकालवाचक अव्ययम आणि दुसरा हेत्वर्थक अव्ययम। हे दोन प्रकार अव्ययाचे पडतात। आता पूर्वकालवाचक अव्ययम म्हणजे काय? पूर्वकालवाचक, पूर्व म्हणजे आधीची काळ दाखविणारा, वाचक सांगणारं अव्यय। पूर्वीच्या काळामधील एखादी घटना घडलेली असेल आणि ती घटना दाखवण्यासाठी आपण पूर्वकालवाचक अव्ययाचा वापर करत असतो। आणि दुसरा आहे हेत्वर्थक अव्ययम, म्हणजे एखादी गोष्ट घडत असेल, त्या गोष्ट घडण्याच्या, क्रिया घडण्याच्या पाठीमागे काय हेतू आहे हे सांगणारच म्हणजेच हेत्वर्थक अव्ययम। तर चला ह्या दोन अव्ययांचे अजून काही प्रकार पडतात का ते आपण अभ्यासूया। बघा, पूर्वकालवाचक अव्ययाचे दोन प्रकार पडतात, एक आहे पूर्वकालवाचक त्वांत अव्ययम आणि दुसरा आहे पूर्वकालवाचक लभ्यंत अव्ययम। आणि हेत्वर्थक अव्ययाचा एक प्रकार पडतो, तो म्हणजेच हेत्वर्थक तुमंत अव्ययम। पुढे पूर्वकालवाचक त्वांत अव्यय कसे ओळखायचे हे आपण आता समजून घेऊया। बघा, पूर्वकालवाचक त्वांत अव्यय ओळखण्याचे हे सूत्र आहे मूल धातु अधिक त्वा किंवा इत्वा। बघा, मूल धातू दिलेला असतो आणि त्याच्या पुढे त्वा किंवा इत्वा जोडलेला असतो। उदाहरणार्थ बघा, गत्वा। आता जर गत्वा घेतलं तर याच्यामध्ये शेवटी काय जोडलेला आहे? त्वा जोडलेला आहे, म्हणजेच हे काय होईल? पूर्वकालवाचक त्वांत अव्यय। पठित्वा, बघा पठित्वा शेवटी काय जोडलेला आहे? त्वा, परंतु याच्यामध्ये पठ मूल धातू आहे आणि याला काय जोडलेला आहे? इत्वा, म्हणजेच पठित्वा। त्यानंतर लिखित्वा, याच्यामध्ये काय जोडलेला आहे? शेवटी इत्वा जोडलेला आहे आणि नत्वा, याच्यामध्ये काय जोडलेला आहे? शेवटी त्वा। म्हणजेच काय की पूर्वकालवाचक त्वांत अव्यय कसे ओळखायचे की त्याच्या पुढे काय आलेला असेल? मूल धातू आणि शेवटी त्याचा शेवट कशाने होत असेल? त्वा किंवा इत्वाने होत असेल, तेच काय असेल? आपलं त्वांत अव्यय। पुढे बघा, पूर्वकालवाचक लभ्यंत अव्यय। आता लभ्यंत अव्यय कसं ओळखलं जातं? तर त्याचं सूत्र आहे उपसर्ग, मूल धातू आणि शेवटी य किंवा त्य वापरला जातो। आता बघा, तुमचे यासाठी एकूण संस्कृतमध्ये 22 उपसर्ग आहेत, ते 22 उपसर्ग तुम्हाला माहिती पाहिजेत। त्यानंतर आलेला असतो मूल धातू आणि शेवटी आलेला असतो य किंवा त्य। उदाहरणार्थ बघा, प्रसार्य, याच्यामध्ये उपसर्ग आहे प्र आणि शेवटी काय आलेला आहे? य आलेला आहे। त्याचप्रमाणे उपविश्य, उपविश्यमध्ये उप हा उपसर्ग आहे, विश मूल धातू आहे आणि शेवटी य लागलेला आहे। म्हणजेच काय? तर हे कशाचं उदाहरण आहे? लभ्यंत अव्ययाचं। त्यानंतर प्रविश्य, याच्यामध्ये प्र उपसर्ग आहे, विश मूल धातू आहे आणि शेवटी य लागलेला आहे। त्यानंतर अवतीर्य, अव उपसर्ग आहे आणि शेवटी य लागलेला आहे, म्हणजेच हे लभ्यंत अव्ययाचं उदाहरण आहे। बघा, हेत्वर्थक तुमंत अव्ययम कसं ओळखायचं ते आपण आता बघणार आहोत। याचं सूत्र आहे मूल धातू शेवटी येतो तुम किंवा इतुम, शेवटी येतो तुम किंवा इतुम। उदाहरणार्थ बघा, गंतुम शेवटी काय लागलाय? तुम लागलाय आणि त्याच्या नावामध्येच आहे तुम अंतम, म्हणजे ज्याचा अंत, ज्याचा शेवट कशाने होतोय? तुमने होतोय, गंतुम। त्यानंतर उदाहरणार्थ कथयितुम, त्यानंतर गातुम, बरोबर, आणि कर्तुम। बघा, आता कर्तुम कसा वापरला जाईल? जर वाक्यरचनेमध्ये कर्तुम वापरायचा असल्यास जर याच्या पुढच्या शब्दाची सुरुवात एखाद्या व्यंजनाने झाली, उदाहरणार्थ कर्तुम वनम गच्छति, आता कर्तुमच्या पुढील जो शब्द आहे त्याची सुरुवात व ने झाली म्हणजे व्यंजनाने झाली आहे,
तर हे अनुस्वाराच्या स्वरूपात दिलं जाईल. उदाहरणार्थ दुसरं उदाहरण जर घेतलं आपण, उदाहरणार्थ गंतुम. बघा, गंतुम जर याची सुरुवात एखाद्या व्यंजनाने झाली, गंतुम वनम गच्छति, तर हा जो म आहे तो अनुस्वाराच्या स्वरूपात दिला जाईल. आणि तो म हलंत केव्हा दिला जाईल? उदाहरणार्थ बघा, कर्तुम कर्तुम उपगच्छति. आता याची सुरुवात कशाने झाली आहे? एका स्वराने झाली. मग हा जो म आहे अनुस्वाराच्या स्वरूपात न लिहिता तो म हलंत लिहिला जाईल. शक्यतो परीक्षेमध्ये अनुस्वाराच्या स्वरूपातच, पेपरमध्ये तुम्हाला अनुस्वाराच्या स्वरूपामध्येच दिलं जातं. कर्तुम गंतुम हा जो म आहे तो अनुस्वाराच्या स्वरूपात दिला जाईल, असंही तुम्हाला परीक्षेमध्ये देऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना नक्की शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. धन्यवाद.